कळवण तालुक्यातील जिल्हा परिषद आदर्श शाळा पिंपरी खुर्द येथील शाळेत माजी विद्यार्थी संवाद मेळावा मोठ्या उत्साहात वातावरणात घेण्यात आला। माननीय सीईओ साहेब जिल्हा परिषद नाशिक यांच्या कल्पनेतून माझी शाळा माझा अभिमान उपक्रमाचे आयोजन संपूर्ण नाशिक जिल्ह्यात सुरू आहे। या अनुषंगाने पिंपरी खुर्द गावातील जिल्हा परिषद आदर्श शाळेचे मुख्याध्यापक भाणसी सर व सर्व शिक्षक शिक्षिका स्टाफ यांच्याकडून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। माझं गाव माझी शाळा उपक्रम राबत माजी विद्यार्थी स्नेह संमेलन मेळावा मोठ्या उत्साहात पार पाडण्यात आला। कारण हा माजी विद्यार्थी मेळावा आपुलकीचा, स्नेहाचा, ऋणानुबंध रुंदीगत करण्याचा, भेटीगाठीचा व्हावा, जुन्या आठवणींना उजाळा देण्याकरिता मोठ्या उत्साहाने आयोजित केले होते। यावेळी माजी विद्यार्थी शाळेच्या प्रांगणात येतात शाळेचा परिसर फुलून दिसत होते। यावेळी शाळेचे मुख्याध्यापक भाणसी सर यांनी व शाळेतील शिक्षक वृंद कर्मचारी यांनी देखील माजी विद्यार्थ्यांचे स्वागत केले। यावेळी या कार्यक्रमाचे अध्यक्ष रघुनाथ बाबा बहिरम हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून यशीनाथ बागुले होते व शिक्षक प्रेमी कैलास बहिरम व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रवींद्र बहिरम व सर्व शालेय समिती सदस्य उपस्थित होते। यावेळी आजी माजी सरपंच, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, वरिष्ठ भजनी मंडळी यांच्या हस्ते सरस्वतीच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजन करत कार्यक्रमाला मोठ्या उत्साहाने सुरुवात करण्यात आली होती व यावेळी सर्व उपस्थित मान्यवर, माजी विद्यार्थी व गावातील ज्येष्ठ नागरिक या सर्वांचा सत्कार सन्मान करण्यात आले होते व यावेळी सर्वांच्या चेहऱ्यावरती आनंदाचे हसू व हावभाव फुलून दिसत होते व त्यातच देखील शाळेचे परिसर देखील फुलून दिसत होते। यावेळी माजी विद्यार्थ्यांनी जे या शाळेतून शिकून डॉक्टर, पोलीस, वकील, शिक्षक, समाजसेवक, शेतकरी, पत्रकार, ग्रामसेवक, शिपाई व इतर क्षेत्रात नोकरीला असलेले माजी विद्यार्थ्यांनी बोलताना आपले मनोगत व्यक्त करत जुन्या आठवणींना उजाळा दिलाय व मला घडवणारी माझी शाळा हा माझा अभिमान आहे। या शाळेमुळेच आपण प्रत्येक जण आपल्या जीवनातील आपले भविष्य घडविणारी बालपणातील पहिली शाळा ही जिल्हा परिषद शाळा असते व सर्वांचे भविष्य घडवणारी शाळा ही सदैव टिकली पाहिजे। या डिजिटल युगात आपल्या शाळेला कशाची कमी आहे व काय नवीन करता येईल, शालेय शिक्षणासाठी कशाची पण मदत लागो, आम्ही कायम तत्पर आहोत अशी सर्व माजी विद्यार्थ्यांनी ग्वाही दिली आहे व उपस्थित माजी विद्यार्थ्यांनी सुंदर असे आपले मनोगत व्यक्त केले। या कार्यक्रमाला उपस्थित माजी, आजी, सरपंच, सदस्य, शालेय समिती अध्यक्ष, पेसा अध्यक्ष, सदस्य व सर्व माजी विद्यार्थी व गावातील ज्येष्ठ नागरिक, शिक्षक शिक्षिका स्टाफ उपस्थित राहून कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा केला। नाशिक लोकशाही न्यूज साठी प्रतिनिधी शाहू चव्हाण, मोहबारी।